असला ना, तो जर नाराज असला, अत्याचार करणारा असला, मी त्याला ओळखत नाही. तो सर्वात श्रेष्ठ आहे की नाही मंडळी? बरोबर. आणि गुरुजी तुम्हाला बोलत आहे, असे गुरुजी आहेत, पण तुम्हाला असं नाही बोलावं की त्यांचं इथं काढायचं नाही. तुमचं पण बाहेर काढेल. माझं काढण्याचा अनुभव काहीच नाही तुमच्याकडे. मी तुमच्या तांबासारखा आहे. तुम्ही जे बोलायचे बोला. पण हल्लीचे शिक्षक लोक काय करतात हा लोकांना माहिती आहे. म्हणून तुम्ही पहिले चुकलात की घाणेकर बुवा मला काय बोलणे माहिती आहे ना, पहिल्या बारीमध्ये ऐकलं का तुम्ही? यामुळे मला बोलावं लागलं. म्हणून तुम्ही जेवढे बोला त्याचं उत्तर घाणेकर देणार आहे. आणि मी माझा कोणी ते कवी नाही आहेत ना, ते पाठीमागे पण जे लिहिलंय इथे शपथ घेऊन सांगतोय घाणेकरवा लिहितोय. हा घाणेकरवा काही कवी नाही. लागले तर कविता आणखी तुम्ही घेऊन जा माझ्याकडून. या तुमच्या जुन्या भाकड करता आता घरात राहून द्या. हा घाणेकर आहे. अनेक वर्ष कासेट काढतोय. मी कधी कवीचा गर्व नाही केला. तुम्हाला गर्व भारी झालेला आहे. मी माझी तुमचा आवाज माझी गाणी कसली गाणी तुमची आहेत? कसली गाणी आहेत तुमची? घाणेकर बोनी अनेक प्रकारची गाणी गायली. अंगण वाकडं अशी परिस्थिती आहे तुमची. फक्त बोलायचं, दाताचं खायचं दात वेगळे आणि दाखवायचं वेगळे. तसं घाणेकर जे असेल ते समोर. आता या ठिकाणी ह्यांनी किती नवीन चाली गायली बघा. बंधू येईल गणपतीच्या सणा. अरे काय दादा कोणती गाणी गाता काय लोकांना नवीन या म्हणतात आम्ही गुरुजी काय बोलायचं ना, बोलण्यामध्ये दादा बोलतो. चला ठीक आहे. काळी दोन म्हणजे हा काळा. उजेड पडलाय तुम्हाला माहिती असेल. आरची सारखे तेव्हा बोललो असतो जाऊ द्या. मी हा कृष्ण जरी असलो काळा तरी राधे तुझा माटा हे काळा. बरोबर ना? म्हणून मी काय म्हणतोय एक शेर म्हणतोय बघा. सिहारीची दोन कुंडले हालाया लागली. श्रीहरीने हो अशी चालू आहे. अजून अभ्यास करा, अजून शिका सर तुम्ही टीका. श्रीहरीने हो श्रीहरीने अडवली राजाची वाट. म्हणून दोन
ओढू का तुझे दोन ओढू का काय ओढू का तुझे दोन ओढू का फोडू का डोळीवर माठ कोण ओढू का सांग फोडू का एससी मध्ये सुद्धा घाम फुटतो लोकांना लोक ऐकण्यासाठी गवळणी येतात गवळणीमध्ये सेन्सरवर असे त्यांना विनंती आहे माझ्या गवळणीचा फक्त फोन दाखवा अनेक वर्ष मी गवळणी गात आहे